लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड यांनी खुले जिल्हा कारागृह पैठण येथे घेतली भेट। लॉच्या शिक्षणादरम्यान ट्रेनिंग घेण्यासाठी बंदी बांधवांशी संवाद साधला। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 4 ऑक्टोबर रोजी शारदा एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे निर्माण केलेली नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड यांनी खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी भेट दिली। बंद्यांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते, एकंदरीत सुखसुविधा शासकीय नियमाप्रमाणे आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी, बंद्यांच्या कोणकोणत्या प्रकारे पुनर्वसनासाठी उपाययोजना केली जाते याची संपूर्ण माहिती, त्यांच्या दैनंदिन जीवनातील त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी लॉचे शिक्षण घेताना ट्रेनिंग घेण्यास उपयुक्त ठरेल या उद्देशाने संपूर्ण खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली व बंद्यांच्या जीवनातील अनुभव जाणला। खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 चे अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे यांच्या मार्गदर्शनाने आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी दीपक भोसले यांच्या नेतृत्वाने खुले जिल्हा कारागृह या ठिकाणी बंद्यांच्या पुनर्वसनासाठी विशिष्ट कारागृह उद्योग नगरी स्थापन केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सुटकेनंतर स्वतःच्या पायावर उभे राहून उदरनिर्वाह करतील या उद्देशाने विशिष्ट उद्योग नगरी तयार केली आहे। त्या उद्योग नगरीत दैनंदिन जीवनातील अल्पोपहार, चहा, नाश्ता, हेअर कटिंग सलून, शिवणकाम, टेलर, फॅब्रिकेशन वर्कशॉप, सुतारकाम, इस्त्रीसाठी लॉन्ड्री, मोटार गॅरेज, विशिष्ट म्हणजे पेंटिंगसाठी स्केच मेकर, जेथे लहान बालकांना विद्यार्थ्यांना स्केच प्रशिक्षण दिले जाते। हे सर्व बाजारभावातील किमतीपेक्षा कमी दरात उपलब्ध। नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेडचे मुख्य डॉक्टर माधव करवा आणि डॉक्टर माधवी माळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण लॉच्या विद्यार्थ्यांची टीम खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी येऊन निसर्गरम्य वातावरणामध्ये बंदी बांधवांशी संवाद साधला आणि त्यांची कारागृह नगरीत उद्योग व्यवसाय करण्याची पद्धत जाणून घेतली। नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेडचे मुख्य डॉक्टर माधव करवा यांनी कारागृह नगरीत आल्याचे समाधान मानून मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी खुले जिल्हा कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले, तुरुंगाधिकारी वीरसिंग पाडवी, तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे, तुरुंगाधिकारी राजाराम उन्हाळे, सहाय्यक तुरुंगाधिकारी गुलाब पटेल, सुभेदार सुभाष खांडरे, विठ्ठल नलावडे, जेल पोलीस सोमनाथ निवारे, शिवाजी केदार, गजानन जाधव, बाळासाहेब राऊत, योगेश नरवडे, आदिनाथ टफळ, संदीप बागुले, प्रशांत घुले, सुभाष रावडे, बालाजी हारके, पाराजी सोन्नर, ज्ञानेश्वर लिंबोरे, राजेंद्र दांडगे, दीपक चव्हाण, शिवम परदेसी, सोमनाथ कसबे आणि कारागृहातील बंदी बांधव उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर अमोल करवा आणि हा माझ्या सहकारी डॉक्टर माधवी माळगे। आम्ही नांदेडच्या नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेडून येथे माझ्या 36 विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करताना एक स्टडी टूरमध्ये आपलं जे पैठणचं ओपन एअर प्रिझन आहे हे कसं आहे, नेमकी कार्यपद्धती कशी आहे, कैद्यांना कशी वागणूक मिळते, एकंदरीत सेवा सुविधा ज्या शासकीय नियमाप्रमाणे आहेत की नाहीत आणि कैद्यांचं एकंदरीत वर्तन कसं आहे, या सर्व गोष्टींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। खरंच आल्यानंतर आम्हाला एक उत्सुकता, कैद्यांमध्ये सुद्धा आनंद आहे, प्रेम आहे आणि आपापले सर्व काम करत आहेत आणि अगदी शासनाचे जे नियम घालून दिले त्यांचं पुरेपूर व्यवस्थित पालन होतं हे आम्ही पाहिलं। अगदी कैद्यांचं जेवण कसं असते, त्यांनी काय काम करतात, कसं काम करतात, त्यांचा नित्य रोजगार कसा असतो, त्यांची दिनचर्या काय, या सर्वांची आम्हाला जेलर साहेबांनी पूर्ण माहिती दिली। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.